लोक पकडता आणि मारता बिरता आणि फोन बिन काय हिसकून घेतात. आज मग तुमचं नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मागं प्रतीक भाऊ बघू शकता. प्रतीक भाऊ मी चाललोय आज चाळीसगावला, कारण मेघनाथ संभाजीनगरवरून येतोय आणि त्याचे 2 मित्र सोबत. तर आम्ही 5 जण चाललोय चाळीसगावला. त्याचं काहीतरी काम निघलं, तो म्हणे चला. तर डायरेक्ट चाललोय. म्हणजे चाळीसगावचं थोडं आसपास कुठेतरी गाव एक वेगळं, तर तिथं जायचं आहे आम्हाला. आणि काम काय आणि कशासाठी चाललोय ते पण अजून काही फिक्स नाही आहे. मेघनाथला विचारलं पण नाही, तो म्हटला म्हणून आम्ही चाललोय. म्हणजे भाईने बोला करणे का तो करणे का. आणि प्रतीक भाऊ काहीतरी टेन्शनमध्ये मागं तुम्ही बघू शकता. तर आता ते फोनवर बोलणं झालं का लगेच निघतो आम्ही. काय टेन्शन मध्ये भाऊ? टेन्शन बघ. अरे फोन येते मेघनाथ भाऊ. परिस्थिती काय ए मेघनाथ भाऊ काय म्हणतो मग? हा ना, मग तुम्हाला एवढं तुम्ही आज आहे मग तुमचं हा ना दम्मा ना भाऊ. मेघनाथ बोल. कुठे जायचं काही सांगितलं नाही यार. शिवापूरला जायचं आपल्याला. शिवापूर आता ए इकडे ना. हा कंदुरी म्हणजे काय असतं? बोकडे काय पिझ्या. ए मेघनाथ तिकडे नाही यार. आता वरती समोर तुम्ही घाट बघू शकता आणि त्या घाटाच्या तिथून आम्ही नेमकं खाली टर्न मारलेलं आहे आणि ह्या इकडे समोर जायचं आपल्याला गावाकडं. ए मेघनाथ हा रोड किती खराब आहे, कुठं आणला आम्हाला? ए प्रतीक मी काय म्हणतोय, मेघनाथ किती खराब रोडवर आणलं, तुझं काय मत आहे याच्यावर? खराब नाही, आपण चाळीसगावच्या घाटाखाली कोपऱ्यात आलोय माहिती का. मला वाटलं चाळीसगावला जायचंय. किती सुनसान आहे, थांब एक मिनिट. किती सुनसान आहे बघ. अरे भाई कोणी काय होतं माहिती साहेब, आज ठिकाणी काय होतं माहिती का, लोक पकडता आणि मारता बिरता आणि फोन बिन काय हिसकून घेतात. मी खूप जागे कोपरगाव झालं, परत आपलं पिशोर आहे का, पिशोर आपला कन्नड जवळचं, पिशोर मध्ये पण असं खूपदा घडेल. लोक फोन हिसकून घेता बिरता. अरे काळ कुत्र दिसत मला. हा ना, पैसे पण हिसकून घेतात. माझी पाठवू राहिली प्रतीक भाऊची वाटते. आता काय मेघनाथच्या भरोश्यावर चाललोय आम्ही, काय काही नाही बघू. आता तो म्हणतो 1 किलोमीटर आहे. आता 1 किलोमीटर इथं आम्ही हायवे रोड पासून 5 किलोमीटर मध्ये आलो असं ना, तो म्हणतो 1 किलोमीटर मध्ये असं. आता समोर जी गाडी गेली ना, ते त्याच्यावर ते 2 लोक ते तसेच वाटत होते, काळ्या कलरचे एकदम. मेघनाथ रोड तर टॉपचा इथं. संबंध नाही भेटले आम्हाला खायला. एवढं लांब खायला आलं तू? इतकं लांब का वेगळं काय साठी कुठं बी म्हणतो. मला वाटलं चाळीसगाव होतं. चाळीसगावच्या मध्ये आणलं बरं तू. खाल्लं आपण माहिती का, चाळीसगाव पुढे हा ना. अंडा भजी खाल्ले. मला इथं काय खायचं. इथं समोर मंडप आहे, तिथं प्रोग्राम आहे. आता बघू काय काही नाही. हे प्रतीक आपण आलो इथं, पण कंदूर म्हणजे काय असतं सांग ना. ते काय मटन बिटन असं बोकडा असतो वाटतं, बोकडं कापतं नाही का, त्याचं असतं. तुमचं नाद इतकं जवळ ते, मग आपले जवळचं नातं जवळ मेघनाथच्या. हा लय जवळ नातं. कसं नातं? अरे बया, मेघनाचा मावस भाऊ आहे का. हा, मावस भावाच्या तुला भावाचं लग्न झालं वाटतं त्याचंही. लग्न पण झालं आणि आता कंदूरचा कार्यक्रम. विचार कर ना, मेघनाथच्या मावस भावाचं तुला भाऊ इतकं जवळ नातं आहे. आणि आपण आलो जेवायला, त्याचे मित्र मेघनाथचे. तो पण आलाय संभाजीनगरवरून आणि आपण कन्नडवरून आलोय. म्हणजे 5 जण आलोय आपण. 5 जण, ते 3 आपण 2. किती जवळचं नातं आहे बघा. आणि जवळचं नातं आहे आणि इतके लांब आलोय आम्ही असं. हे मेघनाथ जेवायला गेला होता ना तू? नाही अजून जायचंय. पण मेघनाथ मला नात्याला पोडलं भैया, इतकं जिकरी आपण म्हणजे विचारू नको. मावस भावाचं भावाचं लग्न आहे. लग्न म्हणतो कंदूर. कंदुरी. हा कंदुरी. इतकं जवळ नात्याला मी जेवायला न्यायचं नाही माहिती का. ऐक ना मेघनाथ, मावस म्हणजे जेवायला गेलो तू का आलं? जायचंय आता. भावाच्या नंतर मग तू जेवायला देत नाही का मेघनाथ? बसली
पत्राला उचललं. हा पत्र उचलायला बोलवला आहे ना. हम दोनों भाई तेरे मी काय म्हणतो मेघ संबंध चिकनचं काही कर ना. घरी पाहत आता रूम खाली भाऊ आपली. हो रूम खाली ना. तू तिकडे संभाजीनगरला डॉक्टर पडलं एवढं रात्री किती वाजले आता? काम करू आपण. किती वाजले प्रतीक? आपण टाइम पाय 8:45 झाले. पाय बरं आता एवढं लांब जाणार होता तू. आपण बघ इथून बरं निघू, त्या रूमवर थांबू. चालेल ना भाऊ. सकाळी आम्ही 5ला कल्टी मारू. एवढं लवकर का बरं? तिथं आम्हाला कागद बड्डे घेऊया सकाळी अरे आरामशीर जायचं भाऊ. अकॅडमी जायचंय भाऊ. थोडा ऍडजस्ट होते अकॅडमी. लेक्चर पण तुला 70-80 किती पडले 78. पडले का तुला एवढे मार्क एवढे? अभ्यास करायला लागते सर. अरे बाप एवढा अभ्यास केला. अरे पण 78 आपल्या ग्रुपमध्ये कसे 50 60 60 एवढे जा 55 बस. बस एवढेच आहे. तुला गेलं कसं काय एवढे गेली? थोडी चिटिंग जास्त चालते आम्हाला. काय? एक नंबर एक नंबर. आम्ही म्हणून ठोकेले आमच्या गर्व आहे आम्हाला. मनन तुला किती पडले परत? 65 किती? 60 मला 68 आहे. मेघनाथ भाऊला 78. हे प्रतीक खाऊन दे ना मटन एक चिकन आहे. मटन हा बोकडे बोकडे खातो एक तू. ए प्रतीक आपल्याला आवडत नव्हतं ते. हा रूमवर झोपणार आहे ना. खिशात टाकून घेऊन खिशात टाकून घेऊन बरं का अर्ध. प्रतीक आवडतं एक तुला? खायचं नव्हतं पण जाऊ द्या. पेट्रोल टाकतोय म्हणे तू. पेट्रोल संपलंय बघ. फुल करून घेऊ आपण. सरक बाजू. हे बघ टेकलं बाय पेट्रोल नाही देते. ए मेघे पैसे किती तुझ्याकडे पेट्रोल टाकायला? दाखव. ऑनलाईन दाखवकडून ऑनलाईन जास्त असेल ना. माझ्याकडे शपथ काही नाही. मेघे डोकं शपथ. अरे माझ्या डोक्यात शपथ रे. कळलं का? शपथ माझ्याकडे पैसे नाही. फोन लावा एखाद्याला. याला भरोसा नव्हता प्रतीकला म्हणून ते टाकी चेक केलं. 40 टाक रे फोन पे ला. हॅलो 40 टाक ना. भाऊ काहीच नाही रे. तो डोकं शपथ. पैसे वाटतो लय पैसे वाटवतो एका फोनवर. एका फोनवर 1-2 हजार रुपये. फोन उचलायला थोडं कानकुच करतो नाही का? झोपला समजा. डिझेल आहे का भाऊ? काय म्हणून प्रत्येक पैसेच नाही यार. आत्ताच होते रे गेले रे. असं तोंड असं सारे करून बोलतो. इतकं सारे करून बोलतो चेहरा. कॉल उचलत नाही डायरेक्ट. समजून जायचं की भाई डायरेक्ट प्रतीक भाऊचा कॉल उचलत नाही डायरेक्ट. अरे बाप. तुम्ही काय होतं त्या फोनला? अरे बाबा कॉल लागलो तुला. टेक्नॉलॉजी काय काय टेक्नॉलॉजी. आमना भाऊ बोल दे कॉल करतो. मेघनाथ बोल. जेवण वगैरे झालं आता कधी निघतो तू? चल ना भाऊ. का बरं एवढं तापला तू? ए प्रतीक का चावी का बरं तू? थांब ना थोडं निघते ना. चल आपण दोघं निघू. चल पुढे सोड रे. ए थांब ना. इथं बहीण ते फोन. चल मेघनाथ लवकर. आता मी पोचलोय कन्नडला आणि आत्ताच नेमकं प्रतीकला मी घरी सोडलं आणि मेघनाथ रूमवर थांबणार होता पण त्याचे जे 2 मित्र होते त्यांना ड्युटीवर जायचं होतं. तर तो म्हणे आता मी जातो आणि तिकडेच संभाजीनगरला मेघनाथ अकॅडमीवर झोपेल आणि त्याचे मित्र त्याच्या घरी जाऊन झोपेल. म्हणजे आराम होईल आणि त्यांची ड्युटी उद्या चांगली होईल. त्यामुळे ते आता अर्जंट गेले घरी. तर आता मी पण घरी जाऊन झोपतो. तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.